एका बाजूला सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटाचा उत्साह तर दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळीमा फासणारी घटना। हैदराबादच्या मॉलमध्ये अभिनेत्री निधी अग्रवाल सोबत जे घडलं ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल। द राजा साहब चित्रपटातील सहना सहना गाण्याच्या लॉन्चिंगसाठी निधी हैदराबादच्या लुलू मॉलमध्ये पोहोचली होती, पण इव्हेंट संपवून बाहेर पडताना चाहत्यांच्या वेळापायी सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या। शेकडो लोकांनी निधीला चहूबाजूंनी घेरलं। परिस्थिती इतकी भीषण होती की बॉडीगार्ड असूनही निधी त्या अफाट गर्दीत अक्षरशः अडकली होती। सेल्फी काढण्याच्या नादात लोक तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते, तिला धक्काबुक्की झाली, तिला साधा श्वास घेणंही कठीण झालं होतं। व्हिडिओमध्ये निधी प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेली दिसते। बॉडीगार्ड्सनी तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण चाहत्यांच्या या क्रेझने भीतीदायक रूप धारण केलं। हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। चाहत्यांनी मर्यादा पाळायला हव्या, हे चाहते नाहीत तर हैवान आहेत, अशा कमेंट्स करत लोकांनी मॉलची सुरक्षा आणि लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत। टायगर श्रॉफ सोबत मुन्ना मायकल मधून करिअर सुरू करणारी निधी आता साऊथ मध्ये राज्य करते। येत्या 9 जानेवारीला तिचा प्रभास सोबतचा द राजा साहब रिलीज होत आहे, पण अशा घटना सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात। तुम्हाला काय वाटतं? अशा गर्दीसाठी मॉल प्रशासन जबाबदार आहे की चाहत्यांची ही वागणूक? कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह। धन्यवाद।